नमस्कार, श्री स्वामी समर्थ कांचन किचनमध्ये आज आपण पाहणार आहे पौष्टिक लाडू। चला पाहूया। अर्धा किलो बदाम, काजू पाव, 200 ग्रॅम अक्रोड, काजू तुपामध्ये आता आपण भाजून घेऊ। काजू, बदाम आणि अक्रोड छानपैकी असे भाजलेले आहेत। मस्त असा वास येतोय। आता आपण काढून घेऊ यांना। डिंक तळून घेऊ तुपामध्ये। छान असा फुलतोय। डिंक छान असं फुलले, आता काढून घेऊ। डिंक भाजून झालंय। अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलंय आणि इथे मी 200 ग्रॅम नाचणी सत्व घेतलंय। हे आपण दोन्ही भाजून घेऊ आता तुपामध्ये। तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। नाचणी सत्व पण टाकते। दोन्ही हे भाजून घेते छान असं गव्हाचं पीठ आणि नाचणी सत्व छान असं तुपामध्ये मी भाजून घेतले। बघा कलर चेंज झालाय, मस्त असा वास येतोय। खजूर मी मिक्सरला बारीक करून घेतले। 200 ग्रॅम खजूर आहे। अंजीर घेतले बारीक बारीक पीसेस करून आणि हे पण 200 ग्रॅमच आहेत अंजीर। डिंक बारीक करून घेतलाय। मिक्सरला बारीक केला तरी पण चालेल, वाटीने बारीक केला तरी पण बारीक होतो। काजू, बदाम आणि अक्रोड भाजून घेतलेले आपण, आता थंड झाले। आता हे पण बारीक करून घेऊ आता मिक्सरला। आता आपण सगळं मिक्स करून घेऊ। हे काजू, बदाम आणि अक्रोड आहे। डिंक टाकून घेते। खजूर, जे आपण पीठ भाजून घेतलेलं ते टाकून घेऊया। ते पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा किलो पिठी साखर आहे। आता हे सगळं मिक्स, अर्धा किलो पिठी साखर टाकून घेतले मी। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स झालंय। आता लाडू बनवायला घेऊ। हे पहा सहज बनतात। आपले पौष्टिक लाडू तयार आहेत। तुम्ही पण अशा प्रकारे बनवून पहा। लाईक, सबस्क्राईब नक्की करा।